महाराष्ट्रातील लाडके भाऊ लाडक्या बहिणींना फसवणूक केलेले सरकार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शाह सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये 16 दिवस अन्नत्याग करून 18 तारखेपासून आजपर्यंत 21 दिवस आणि आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये 3 दिवस असे एकूण 40 दिवस बलिदान अभिलाल दादा देवरे, कविताताई देवरे, भाग्यश्री, राजेश, आसरताई, पवित्राबाई सह परिवाराला घेऊन आम्ही केलं। अद्याप शासनाने राज्याचे माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थ्यांना न्याय दिलेला नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, तरी राज्यकर्त्यांकडून दुर्लक्ष केलं जात आहे। सुट्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये 21 दिवसापासून बलिदान देत आहे, तरी दुर्लक्ष केलं जात आहे। म्हणून आम्ही पहिले त्यांचा जाहीर निषेध करतो। आचारसंहिता चालू असताना सुद्धा जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, आमच्या आंदोलनाची दखल घेत नसेल, धुळे जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन दखल घेत नसेल, अभिलाल दादा देवरे यांना भेट देऊ शकत नसेल, तर त्यांचा जाहीर निषेध करतो। शेतकरी पुत्रांचा, धनगर पुत्रांचा अभिलाल दादा देवरे यांचा जर दुर्लक्ष करत असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील धनगर समाज तसेच 18 पगड जातीचे माझे ओबीसी, मराठा, SC ST सर्व धर्म आम्ही यांचा जाहीर निषेध करू। यांना निवडणुकीच्या वेळेस सडो की पडो करू। ज्या प्रकारे इंग्रजांना 150 वर्ष राज्य करत असताना त्यांना सडो की पडो केलं, तशाच या महाराष्ट्रातील गोरगरीब जनता हे प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांना सडो की पडो करतील आणि निवडणुकीपासून तडीपार करतील। नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू असताना एक पोलीस प्रशासनाने भजन गीत गात असताना आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवां संविधानिक माध्यमातून लढत असताना आपला हक्क मागत असताना त्यांना म्हणतात काय तमाशा लावला। त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा संविधान मान्य आहे की नाही, भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 जे आंतरराष्ट्रीय उडार 1948 अनुच्छेद 2, 23, 25 नुसार माझ्या प्रशिक्षणार्थी बांधव लढत आहेत। आणि आमचा लढा जर तुम्हाला तमाशा वाटत असेल, आम्ही पहिले तुमचा जाहीर निषेध करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय, प्रधानमंत्री महोदय यांना विनंती करतो की अशा नालायक कोणीतरी जर असेल आणि एका गोरगरिबांच्या हक्कासाठी जर लढणारे प्रशिक्षणार्थी असतील, त्यांना तमाशा म्हणत असतील, त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना निलंबित करा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा, त्यांचं प्रकरण येतं घोटाळा प्रकरणामध्ये, त्यांनी शेतीमालामध्ये घोटाळा केला असं प्रकरण येतं आणि तिथं जर तुम्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची भाषा करत असाल, एक गोरगरिबांची आवाज उठवणारा, त्यांच्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना जर तुम्ही तमाशा म्हणत असाल, पहिले त्या शासनाचा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत अभिलाल दादा देवरे आणि महाराष्ट्रातील 1,75,000 प्रशिक्षणार्थी मागे हटणार नाही। हा लढाई या आमच्या वैयक्तिक नाही, तर आमची संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे। तुम्ही दिलेला मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे आणि फडणवीस, तुम्ही परमानंट दिलेला शब्द पूर्ण करा। तुम्ही आम्हाला निवडणुकीच्या वेळेस गाजर दाखवला आणि गाजर दाखवून जर आता पड काढत असेल, तुम्हाला निवडणुकीमध्ये तडीपार केल्याशिवाय अभिलाल दादा देवरे आणि महाराष्ट्रातील 1,75,000 तरुण शेतकरी पुत्र आहोत आम्ही, मी धनगरांचा पुत्र आहे, आम्ही तडीपार केल्याशिवाय तुम्हाला शांत बसणार नाही। एवढंच बोलतो आणि महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करतो, माझ्या प्रशिक्षणार्थी बांधव ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये मरत आहेत त्यांना जाहीर पाठिंबा द्या। घरी राहून बघू नका, नोकरीची गरज असेल तर त्या मरणाऱ्या मर्दांजवळ उभे राहा। अभिलाल दादा देवरेला तुम्ही पाठिंबा देऊ शकत नाही, ही तुमची जाहीर निषेध करतो मी प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा। पण तिथं तुकाराम बाबा, बालाजी चाकूरकर साहेब आपल्यासाठी आणि 9 प्रशिक्षणार्थी आपल्यासाठी अन्नत्याग उपोषण करत आहेत। अभिलाल दादा देवरे 40 दिवस बलिदान देत आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही जाहीर पाठिंबा द्या। एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही।
हे आव्हान करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.